MSH जे मेलॅनो स्टिम्युलेटिंग हॉर्मोन आहे, बरोबर आहे, ते सिक्रेट होतं, ते मेलॅनिन सिक्रेट करतं मेलॅनोसाइट सेल मधून, बरोबर आहे. त्या सेलचं काम काय असतं? पिगमेंटेशनचं, स्किन पिगमेंटेशनचं. म्हणजेच काय की जे युव्ही रेज आपल्या आपल्या अंगावरती पडतायत ते काय करायचं? ऍब्झॉर्ब करायचं, बरोबर आहे. त्याच्यामुळे जो आपला काळा कलर जो पडतो, टॅनिंग ज्याला आपण म्हणतो, ते कोणत्या सेल्समुळे? ज्यांच्यामध्ये मेलॅनोसाइट सेल जास्त आहे त्यांच्यामध्ये जास्त टॅनिंग होतं बघा, बरोबर आहे का नाही. त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये फार फरक आहे. याच्यामध्ये दोघांमध्ये टीचा फरक आहे मित्रांनो. मेलॅनिनची स्पेलिंग MALANIN आणि याच्यामध्ये काय? मेलॅटोनिन, बरोबर आहे. आलं लक्षात? तर असं लक्षात ठेवायचं आहे, पिनियल ग्लॅंड कोण काय सिक्रेट करतं? मेलॅटोनिन. आता त्याचा मेलॅटोनिन हॉर्मोनचा रोल काय आहे आपल्या बॉडीमध्ये? प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन द रेग्युलेशन ऑफ 24 hour डायurnal रिदम ऑफ अवर बॉडी मित्रांनो. आता हे रिदम काय डान्सचं विंचं नाहीये, बरोबर आहे, कोणतंच नाही. ही आपल्या 24 hour सायकल ही आपली, म्हणजे सकाळी उठल्यापासून तर रात्री आपण बेडवर जेव्हा जातो, निवांत झोपतो, हे पूर्ण 24 hour सायकल मध्ये जे आपलं बॉडी रेग्युलेशन चालू असतं, BMR चालू असतं, परत आणखीन बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवणं चालू असतं, या सगळ्या गोष्टी जे आहे ना आपलं, म्हणजे असं समजा की हा कंट्रोलर आहे आपल्या बॉडीचा, बरोबर नाही, की आपल्या बॉडीला व्यवस्थित ठेवायचं. आपण दिवसभर 24 hour मध्ये स्ट्रेस घेतो, भरपूर सगळ्या गोष्टी करतो, बरोबर नाही. आपल्या बॉडीला इक्वल ठेवायचं. आलं लक्षात? आयडियल कंडिशन जी मेंटेन करायचं म्हणतो आपण, ते कोण करतं? मेलॅटोनिन करतं. फॉर एक्झाम्पल, इट हेल्प्स इन मेंटेनिंग द नॉर्मल रिदम्स ऑफ स्लीप वेक सायकल. आपण जे वेळेवरती झोपत नाही, वेळेवरती उठत नाही, बरोबर नाही, हे याच्यामुळे काय होतं? या मेलॅटोनिनवर इफेक्ट होतो आणि आपल्याला बाकीचे प्रॉब्लेम जास्त दिसून येतात आपल्या बॉडीवरती. जर आपण वेळेवरती झोपत असाल, वेळेवरती उठत असाल सकाळी, तर आपला जो मेलॅटोनिन आहे तो बऱ्यापैकी चांगला सिक्रेट होत असतो आणि जे बाकीचे फंक्शन्स आहे मेलॅटोनिनचे, ते आपल्या बॉडीमध्ये, जसं की बॉडी टेम्परेचर असू द्या, रेग्युलेशन करायचं, हे सगळे फंक्शन आयडियल कंडिशन मध्ये चालतात. इन ऍडिशन, मेलॅटोनिन ऑल्सो इन्फ्लुएन्सेस मेटाबॉलिझम बघा, BMR, पिगमेंटेशन, द मेन्स्ट्रुअल सायकल ॲज वेल ॲज अवर डिफेन्स कॅपॅबिलिटी. अलग लक्षात? एवढा मोठा रोल आपला त्या मेलॅटोनिनचा आहे. मेलॅनोसाइट सेल्स फक्त स्किन पिगमेंटेशन साठी यूज होतात. याच्यामध्ये भरपूर स्लीप वेक सायकल, 24 hour रिदम ऑफ अवर बॉडी, त्याच्यानंतर बॉडी टेम्परेचर रेग्युलेशन, पिगमेंटेशन, मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये सुद्धा आणि डिफेन्स कॅपेबिलिटी मध्ये सुद्धा याचा रोल, मेजर रोल आहे. आलं लक्षात? पिनियल ग्लॅंड मध्ये काय काय लक्षात ठेवायचं? लोकेशन, कोणतं हॉर्मोन सिक्रेट करतं आणि त्याच्यानंतर त्याचा रोल काय. हे एकदा एवढं कळलं तुम्हाला की आपल्याला या टॉपिक मधून काय काय शिकायचंय किंवा कोणते पॉइंट कव्हर करायचे, तर तुम्हाला बायोचा अभ्यास करणं एकदम इझी होऊन जाईल. काहीच अवघड वाटणार नाही तुम्हाला. थायरॉइड ग्लँड मध्ये काय आहे? थायरॉइड ग्लँड इज कंपोज ऑफ 2 लोब्स. आता याच्यामध्ये बघा, थायरॉइड ग्लँड प्रत्येक टॉपिकला कसं डिवाइड करायचं. पिनल ग्लँडला आपण कशात 3 टॉपिक मध्ये डिवाइड केलं. पहिला पॉईंट आपलं त्याचं लोकेशन, कोणता हॉर्मोन सिक्रेट करता आणि त्याचा रोल काय. आता थायरॉइड ग्लँडला कसं करणार आपण? सगळ्यात पहिले, थायरॉइड ग्लँड इज कंपोज ऑफ 2 लोब्स विच आर लोकेटेड ऑन आयदर. आता याचं पण लोकेशन, प्रत्येक ग्लँडचं लोकेशन त्यांनी पहिल्या लाईन मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये 2 लोब्स आहेत थायरॉइड ग्लँड मध्ये, विच आर लोकेटेड ऑन आयदर साइड ऑफ द ट्रॅकिया. आता सगळ्यांना माहिती आहे हा जो रिजन आहे, हा कोणता रिजन आहे? आपल्या बॉडीचा ट्रेकिया रिजन आहे. ओके. ब्रीदिंग अँड एक्सचेंज ऑफ गॅसेस चॅप्टर मध्ये आपण चांगल्या प्रकारे बघितलं होतं, बरोबर आहे. हा ट्रॅकिया रिजन, या ट्रॅकिया रिजनच्या, ओके, या ट्रॅकिया रिजनच्या अपसाइडला म्हणजे वरती काय प्रेझेंट आहे? तुमची थायरॉइड ग्लँड प्रेझेंट आहे. ओके. ही ग्लँड एकदम इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेट करा. ही थायरॉइड ग्लँड तुमची कुठे प्रेझेंट आहे? त्या ट्रकियावरती. ओके. आता ही थायरॉइड ग्लँड जी आहे ना, ही 2 लोब मध्ये प्रेझेंट आहे. एक राईट लोब आणि दुसरं लेफ्ट लोब. म्हणजे लेफ्ट साइडचं कोणतं लोब आहे? लेफ्ट लोब. आणि राईट साइडचं राईट लोब. फक्त या दोन्ही लोब मध्ये समोरून जे आहे ना, म्हणजे फ्रंट साइडने कनेक्शन आहे, ज्याला आपण काय म्हणतो? इस्तमस. काय म्हणतो? इस्तमस. तेच आपल्याला पहिल्या याच्यामध्ये सांगितलेले काय? कंपोज ऑफ 2 लोब्स, राईट लोब आणि लेफ्ट लोब. ट्रकियामध्ये बोथ द लोब्स आर इंटरकनेक्टेड विथ अ थिन फ्लॅप कनेक्टिव्ह टिश्यू कॉल्ड इस्तमस. अलग लक्षात? इस्तमस, थिन फ्लॅप कनेक्टिव्ह टिश्यू. कनेक्टिव्ह टिश्यूचं काम काय असतं? कनेक्शन करण्याचं. तर इथं कोणतं आहे? इस्तमस आहे. अलग लक्षात सगळ्यांना? येस. द थायरॉइड ग्लँड इज कंपोज्ड ऑफ फॉलिकल्स बघा अँड स्ट्रोमल टिश्यूज. तुम्हाला हे स्ट्रक्चर दिसतंय डायग्राम मधलं, बरोबर आहे. हे कसं स्ट्रक्चर आहे? स्ट्रोमल टिश्यूज दिसताय ना तुम्हाला, फॉलिकल्स दिसतायत. ओके. हे बघा, हे फॉलिकल्स दिसतायत तुम्हाला. फॉलिकल्स असे सेल्स आहेत या की याच्यामध्ये या आतमध्ये कॅव्हिटी प्रेझेंट आहे. काय? कॅव्हिटी प्रेझेंट आहे. अलग लक्षात? स्ट्रोमल टिश्यूज.
Each thyroid follicle is composed of follicular cells enclosing a cavity. आपल्यामध्ये टिश्यूज कशापासून बनलेले असतात? सेल्स पासून. त्या सेल्सला नाव सुद्धा फॉलिकल सेल्सच दिलेले आहे, ज्याच्यामध्ये कॅव्हिटी प्रेझेंट आहे. दिस फॉलिक्युलर सेल्स सिंथेसाइज टू हॉर्मोन्स. आता ते दोन हॉर्मोन्स त्या कॅव्हिटी मधून बाहेर निघणार. ते दोन हॉर्मोन्स कोणते ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. सगळ्यात पहिले काय लक्षात ठेवणार तुम्ही? T4 आणि T3. ओके, T4 आणि T3 लक्षात ठेवायचे. आता T4 कोणतं आहे? थायरॉक्सिन. आणि T3 कोणतं आहे? ट्रायआयडोथायरोनिन. अलग लक्षात. म्हणजेच कसं लक्षात ठेवणार तुम्ही? T4 जे 4 अंक आहे त्याच्यामध्ये 4 नंबर आहे, बरोबर आहे, म्हणून याला नाव काय दिलं? टेट्राआयडोथायरोनिन. काय? टेट्राआयडोथायरोनिन. आणि T3 मध्ये 3 नंबर आहे म्हणून काय? ट्रायआयडोथायरोनिन. आता हे काय आहे? आयोडीन कसं काय आलं याच्यामध्ये? हे बघा, इथपर्यंत लक्षात आलं. दोन कोणते हॉर्मोन आहे? थायरॉक्सिन, ज्याला आपण टेट्राआयडोथायरोनिन म्हणतो, T4 म्हणतो, आणि दुसरं आहे ट्रायआयडोथायरोनिन. आयोडीन इज इसेन्शियल फॉर द नॉर्मल रेट ऑफ हॉर्मोन सिंथेसिस इन द थायरॉइड. म्हणजे थायरॉइडचे जे दोन हॉर्मोन्स आपण बघितलेत आता, हे कोणावरती डिपेंड आहेत? तर हे डिपेंड आहेत आयोडीन वरती. म्हणून आपल्या बॉडीमध्ये जर आयोडीन कमी झालं किंवा जास्त आलं तर त्याचा इफेक्ट त्या थायरॉइड ग्लँड वरती दिसून येतो आपल्याला. मग आपल्याला हायपर थायरॉइडिझम किंवा हायपोथायरॉइडिझम असे डिसीजेस दिसून येतात, बरोबर आहे. तर काय सांगितलं त्यांनी? त्या दोन हॉर्मोन्सच्या सिक्रेशनसाठी आयोडीन इज इसेन्शियल, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय? डिफिशियन्सी ऑफ आयोडीन इन आवर बॉडी इन आवर डाएट रिझल्ट्स इन हायपोथायरॉइडिझम अँड इनलार्जमेंट ऑफ थायरॉइड. याच्यामध्ये बऱ्याच जणांचं कन्फ्युजन होतं, बरोबर आहे. हे बघा, आयोडीन जर बॉडीमध्ये कमी झालं तर काय होणार आहे? हायपोथायरॉइडिझम, बरोबर आहे. कारण हायपो म्हणजे काय? कमी झालेलं आहे. हायपर म्हणजे काय? जास्त झालेलं आहे. इथं मी काय सांगितलंय? जर आयोडीन कमी झालं तर हायपोथायरॉइडिझम होणार, आणि हायपोथायरॉइडिझम झाल्यामुळं काय होणार? इनलार्जमेंट होणार त्या टिश्यूजची. काय म्हणलं? म्हणजे गळा सुजलेला दिसतो असा गोल गोल, बरोबर नाही? म्हणजे इनलार्जमेंट होती. ओके, हे लक्षात ठेवायचंय. ज्याला आपण काय म्हणतो? गॉइटर. अलग लक्षात, गॉइटर. हायपोथायरॉइडिझम ड्युरिंग प्रेग्नन्सी. आता ज्या प्रेग्नन्सी मध्ये जर झाली, ज्या वुमन समजा कन्सिव्ह करताय प्रेग्नन्सी, त्यांच्यामध्ये जर हायपोथायरॉइडिझम झालं, कॉजेस डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट अँड मॅच्युरेशन ऑफ ग्रोईंग बेबी लीडिंग टू स्टंटेड ग्रोथ. स्टंटेड ग्रोथ म्हणजे काय? आपण चांगलंच बघितलं, ग्रोथ हॉर्मोन्स मध्ये सुद्धा त्यांची जी हाईट आहे ती कशी राहते? अखूड राहते. म्हणजे काय? एका जागी स्टॉप होऊन जाते ती हाईट. आलं लक्षात? स्टंटेड ग्रोथ. मग त्या बेबीवरती जर प्रेग्नन्सी मध्ये हायपोथायरॉइडिझम झालं तर त्या बेबीवरती असे परिणाम आपल्याला दिसून येतील की ज्याच्यामध्ये त्याची डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट होईल, मॅच्युरेशन जे ग्रोईंग बेबीचं आहे ते डिफेक्टिव्ह होईल, स्टंटेड ग्रोथ होईल, ज्याला आपण क्रेटिनिझम म्हणतो, मेंटल रिटार्डेशन सुद्धा होऊ शकतं. आलं लक्षात? त्याच्यानंतर लो इंटेलिजन्स, म्हणजे त्याचा जो IQ आहे तो सुद्धा कमी होऊ शकतो. ॲबनॉर्मल स्किन असू शकते, डिफ म्युटिझम एक्सेट्रा, म्हणजे इत्यादी एवढे सिम्पटम्स त्याच्यामध्ये दिसू शकतात मित्रांनो. त्या जर प्रेग्नंट वुमेनला हायपोथायरॉइडिझम झालं तर त्याच्यामुळे प्रेग्नंट वुमेनला खूप काळजी घ्यावी लागते, बरोबर आहे नाही? तिला झालेला कोणताही आजार फॅटल ठरू शकतो. कोणासाठी? त्या फिटससाठी. आलं लक्षात? इन ॲडल्ट वुमन. आता जी नॉर्मल वुमेन आहे, बरोबर आहे, जर त्यांना हायपोथायरॉइडिझम झालं तर मे कॉजेस मेन्स्ट्रुअल सायकल टू बिकम इरेग्युलर. सगळ्यात पहिलं सिम्पटम काय? की मेन्स्ट्रुअल सायकल काय होते? इरेग्युलर होते. आपण बघितलं तर मेन्स्ट्रुअल सायकल किती? 28 डेजचा पिरियड असतो. ड्यू टू कॅन्सर ऑफ द थायरॉइड ग्लँड ऑर ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ नोड्युल्स ऑफ द थायरॉइड ग्लँड. म्हणजेच काय? हे कशाचं एक्झाम्पल आहे? हे एक्झाम्पल राहणार आहे हायपर थायरॉइडिझमचं. जर कॅन्सर झाला, कॅन्सर सेल म्हणजे आपण काय म्हणतो की टॉक्सिक सेल्स पैदा होतात, बरोबर नाही? टिश्यूज कसे? डेड टिश्यूज जास्त वाढत जातात. असे जर कॅन्सर सेल झाले, जर ते नोड्युल्स आहेत, आपण बघितलं होतं कशापासून बनलेले ते? त्याच्या आपल्या थायरॉइड ग्लँडच्या ज्या सेल्स आहेत स्ट्रोमल टिश्यूज पासून बनलेले आहे, ज्याच्यामध्ये फॉलिकल सेल्स प्रेझेंट आहे. त्या जर त्याच्यावरती जर नोड्युल्स प्रेझेंट झाले, गाठी गाठी निर्माण झाल्या, बरोबर नाही? मग ती कोणती कंडिशन आहे? ती कंडिशन आहे हायपर थायरॉइडिझमचं. द रेट ऑफ सिंथेसिस अँड सिक्रेशन ऑफ द थायरॉइड हॉर्मोन्स इज इन्क्रीज टू ॲबनॉर्मल हाय लेवल्स लिडिंग टू अ कंडिशन कॉल्ड हायपर थायरॉइडिझम. आलं लक्षात? हायपर थायरॉइडिझम कशामुळे होत आहे? तर एक तर कॅन्सर सेलमुळं, कॅन्सर झाल्यामुळं, किंवा दुसरं कशामुळं? नोड्युल्स आल्यामुळं थायरॉइड ग्लँड्स वरती. आलं लक्षात? त्याच्यामुळं सिक्रेशन वाढणार आहे थायरॉइड ग्लँडचं आणि हायपर थायरॉइडिझम होऊ शकतं, विच ॲडव्हर्सली अफेक्ट द बॉडी फिजिओलॉजी. आलं लक्षात? त्याच्यामुळं भरपूर प्रमाणात हायपर थायरॉइडिझममुळं बॉडीवरती परिणाम दिसून येते, बरोबर आहे. आता ते कोणते? सगळ्यात पहिले एक्झोथॅल्मिक गॉइटर. हे जे डिसीज आहे एक्झोथॅल्मिक गॉइटर,
हा त्याच्यामध्ये हायपरथायरॉइडिझम मध्ये दिसून येतो. इज अ फॉर्म ऑफ हायपरथायरॉइडिझम कॅरेक्टराइज बाय काय सांगितलंय, इनलार्जमेंट ऑफ थायरॉइड ग्लँड. सगळ्यात पहिले काय होतंय, थायरॉइड ग्लँडची इनलार्जमेंट होते, प्रोट्रुजन ऑफ द आयबॉल्स, इन्क्रीज बेसल मेटाबॉलिक रेट अँड वेट लॉस, ऑल्सो कॉल्ड ग्रेव्स डिसीज. तुम्ही बऱ्याच जणांचं बघितलं असेल बघा, आपल्या आजूबाजूला सुद्धा असतात असे पेशंट, हायपरथायरॉइडिझम वाले पेशंट असतात. जे हायपोथायरॉइडिझम वाले असतात ना, त्यांचं तर लगेच ओळख येतात, त्यांची मान अशी गोल एकदम झालेली असते, बरोबर नाही, अशी म्हणजे मानच दिसत नाही त्यांची, आणि एकदम असे फॅटी झालेले असते, ग्रोथ थोडीशी आखूड झालेली असते, वाढत नाहीत, बरोबर नाही, हाईट कमी असते. आणि जे हायपरथायरॉइडिझम वाले आहे ना, त्यांचं कसं असतं, त्यांचा वेट लॉस चालू असतो, किती खातात बिचारे ते होतं तरी पण वेट लॉस चालू होऊन जातो. त्याच्यानंतर बीएमआर जो आहे तो डिस्टर्ब होऊन जातो. अलग लक्षात, जे डोळ्यावरती डोळे असे बाहेर आल्यासारखे दिसतात, फुगल्यासारखे दिसतात, बरोबर नाही, गोल दिसतात, मोठे दिसतात. अलग लक्षात, हे लक्षणं त्या ग्रेव्स डिसीज मध्ये दिसून येतात आपल्याला, जर तुम्हाला हायपरथायरॉइडिझम झाला असेल, एक्झोथॅल्मिक गॉइटर झाला असेल तर. थायरॉइड हार्मोन्स प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द रेग्युलेशन ऑफ द, आता बघू आपण त्या थायरॉइड हार्मोन्स जे ते काय रोल प्ले करतात आपल्या बॉडीमध्ये. आतापर्यंत त्यांनी सांगून दिलं की त्याचे जर डिफेक्ट पैदा झाला, जास्त झाला, कमी झाला तर काय काय होऊ शकतं. आता बघू आपण थायरॉइड हार्मोन्सचा रोल काय आपल्या बॉडीमध्ये. सगळ्यात पहिला मेन रोल आहे रेग्युलेशन ऑफ बीएमआर, बेसल मेटाबॉलिक रेट. मित्रांनो आलं लक्षात, बीएमआर तुमचा सुद्धा चेक करा, कसा निघतो, काय निघतो, बरं नाही, त्यासाठी तुम्हाला वेट आणि हाईट माहिती पाहिजे तुमची. These hormones also support the process of red blood cell formation. काय सांगितलंय, आरबीसी फॉर्मेशन साठी सुद्धा थायरॉइड जे हॉर्मोन्स आहेत ते सपोर्ट करतात. थायरॉइड हॉर्मोन्स कंट्रोल द मेटाबॉलिझम ऑफ कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स अँड फॅट्स. आलं लक्षात, जे आपल्या बॉडीमध्ये जे मेटाबॉलिझम चालतं, बरोबर नाही, ब्रेकडाऊन करण्याचं काम जे चालतं, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, लिपिड्स, ज्यांना आपण ब्रेकडाऊन करून एनर्जी मिळवतो, त्याच्यामध्ये सुद्धा थायरॉइड हॉर्मोन्स हेल्प करतात. बरोबर आहे. मेंटेनन्स ऑफ वॉटर अँड इलेक्ट्रोलाइट्स बॅलन्स इज ऑल्सो इन्फ्लुएन्स बाय थायरॉइड हॉर्मोन्स. म्हणजेच काय की याच्यावरून आपल्याला हे कळतं की आपली बॉडी जी आहे ती कनेक्टेड आहे पूर्ण सिस्टीम्सला. आलं लक्षात, कोणत्या जरी पार्ट मध्ये जर आपल्याला डिफेक्ट झाला तर तो एफेक्ट करतो बाकीच्या पार्ट्सला. आलं लक्षात, त्याच्यामुळे आपण हेल्दी राहायचा प्रयत्न करायचा. थायरॉइड ग्लँड इज ऑल्सो सिक्रेट्स अ प्रोटीन हार्मोन कॉल्ड थायरो. हे बघा, आता याच्यावरती क्वेश्चन येण्याचे चान्सेस जास्त आहे मित्रांनो. कोणता नाव लक्षात घ्या, थायरोकॅल्सिटोनिन, TCT. ओके, याचं कंपॅरिझन आपण कोणासोबत करणार आहे, पॅराथायरॉइड हार्मोन सोबत. आलं लक्षात, त्याच्यासोबत आपण याचं कंपॅरिझन करणार आहे. थायरोकॅल्सिटोनिनचं काम काय आहे, थायरोकॅल्सिटोनिन काय करतं, तर आपल्या ज्या ब्लड मध्ये एक्स्ट्रा झालेलं जे कॅल्शियम आहे, आलं लक्षात, ते कॅल्शियम कमी करण्याचं काम कोण करतं, थायरोकॅल्सिटोनिन करतं. आलं लक्षात, म्हणजेच किंवा त्या ब्लड मधलं कॅल्शियमचा यूज करून ते कुठं ऍब्झॉर्ब करायचं, बोन्स मध्ये ऍब्झॉर्ब करायचं, हे सगळं काम कोण करतं, आपलं थायरोकॅल्सिटोनिन. आलं लक्षात. आणि याच्या एक्झॅक्ट अपोजिट काम कोण करतं, पॅराथायरॉइड हार्मोन, विच रेग्युलेट द ब्लड कॅल्शियम लेवल्स. आलं लक्षात, याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन द्या. आता चला बघूया आपण पुढची ग्लँड आपली कोणती, पॅराथायरॉइड ग्लँड. आलं लक्षात, या थोड्याशा ग्लँड्स एकदम सिंपल ग्लँड्स आहे, याच्यावरती जास्त फोकस करायचं नाही. मेन पार्ट तुम्हाला जे सांगतोय तेवढेच पार्ट करून जा, त्याच्यावरतीच MCQ येणार. मेन ग्लँड आपल्याला बघायची, याच्या पुढची ॲड्रेनल ग्लँड्स, तेव्हा आपण जास्त फोकस होऊन शिकू. बरोबर आहे. पॅराथायरॉइड ग्लँड्स मध्ये काय, सगळ्यात पहिले इन ह्युमन्स 4 पॅराथायरॉइड ग्लँड्स आर प्रेझेंट ऑन द बॅक साइड ऑफ द थायरॉइड ग्लँड, 1 पेअर इच इन द 2 लोब्स ऑफ द थायरॉइड ग्लँड. सगळ्यात पहिले पॅराथायरॉइड ग्लँडचं लोकेशन, नावात थायरॉइड आहे म्हणजेच थायरॉइड ग्लँडच्याच कुठेतरी आजूबाजूला ती प्रेझेंट असणार. बरोबर आहे. आता आपण बघू पॅराथायरॉइड ग्लँड कुठं प्रेझेंट आहे. आपल्याला हे कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय का, हो, आत्ताच आपण बघितली होती थायरॉइड ग्लँड मध्ये. फक्त काय झालंय की ही ट्रकी आहे बघा समोरची. आलं लक्षात, फक्त आपण फ्रंट बाजू बघितली, आता आपल्याला बॅक बाजू बघायची. बरोबर आहे. बॅक साइडला कनेक्ट आहे का, इस्थमस आहे का, कनेक्टिव्ह टिश्यू प्रेझेंट आहे का, नाही, तो फक्त फ्रंट साइडला आहे. आलं लक्षात. पॅराथायरॉइड ग्लँड कुठं राहणार आहे, या कॉर्नर्सला. आलं लक्षात, दिसले कॉर्नर्स, ह्या कॉर्नर्सला काय प्रेझेंट राहणार आहे, तुमची पॅराथायरॉइड ग्लँड. बरं, ह्या एका साइडने 2 असतात, इच इन अ पेअर इन 1 साइड. आलं लक्षात, एका साइडनं 2 असतात, तशा इकडून 2 आणि इकडून 2, मध्ये कनेक्शन बिलकुल नाही, आणि एकदम स्मॉल साइज मध्ये असतात थायरॉइड पेक्षा. इन ह्युमन्स 4 पॅराथायरॉइड ग्लँड सांगितले त्यांनी. ओके, are present on the back side of the thyroid gland, 1 pair each in the 2 lobes of the thyroid gland.
तर पॅराथायरॉइड ग्लँड सिक्रेट अ पेप्टाइड हॉर्मोन. आपण ते सुद्धा बघणार आहे पुढच्या लेक्चरमध्ये की हॉर्मोन्सचं डिव्हिजन कसं आहे, कोणते पेप्टाइड आहे किंवा आपले जे ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आहे ते कोणते, बरोबर आहे की नाही, हे सगळं आपण डिव्हिजन आपण बघणार आहे त्याचं. पॅराथायरॉइड हॉर्मोन जे पीटीएच हॉर्मोन आहे आपलं, ते कोण सिक्रेट करणार आहे, पॅराथायरॉइड ग्लँड सिक्रेट करणार आहे. द सिक्रेशन ऑफ पीटीएच इज रेग्युलेटेड बाय द सर्क्युलेटिंग लेवल ऑफ कॅल्शियम आयन्स. याचं काम काय, आता सगळ्यात पहिले पॅराथायरॉइड ग्लँडचं काम काय, रोल काय, इन्क्रीजेस द कॅल्शियम लेवल्स इन द ब्लड. आलं लक्षात, म्हणजे एक्झॅक्ट अपोजिट काम करते कोणाच्या, थायरोकॅल्सिटोनिनच्या. आलं लक्षात, जे कोण सिक्रेट करत होतं, थायरॉइड ग्लँड. तर पीटीएच पॅराथायरॉइड हार्मोन जे आहे ना, त्याचं काम काय आहे की सगळ्यात मेन म्हणजे थायरोकॅल्सिटोनिनच्या अपोजिट ते काम करणार आहे. थायरोकॅल्सिटोनिन काय करत होतं, ब्लड मध्ये एक्स्ट्रा झालेलं कॅल्शियम जे ते काय करत होतं, रिॲब्झॉर्ब करत होतं. कशामध्ये, बोन्स मध्ये. याचं उलट काम आहे, हा काय करणार, त्या बोन्सचं जे आहे ना रिॲब्झॉर्प्शन करणार, डिसोल्युशन करणार, डिमिनरलायझेशन करणार, आणि त्याचं जे कॅल्शियम आहे ते कशामध्ये टाकणार, ब्लड मध्ये टाकणार. आलं लक्षात, एक्झॅक्ट अपोजिट काम आहे कोणाचं, पॅराथायरॉइड. म्हणजे हे जे दोन हॉर्मोन्स आहे ना, पीटीएच पॅराथायरॉइड हार्मोन आणि आपलं थायरोकॅल्सिटोनिन, या दोघांचं मिळतं जुळतं काम आहे मित्रांनो. म्हणजे एकमेकांच्या कोलॅबरेशन मध्ये काम चालतं यांचं, की याच्याकडून जर जास्त कॅल्शियम लेवल जर वाढली ब्लड मध्ये तर लगेच थायरोकॅल्सिटोनिन ऍक्टिव्ह होतो आणि तो काय करतो, त्या ब्लड मधून कॅल्शियम लेवल म्हणजे कॅल्शियम जे ते वापस बोन मध्ये टाकण्याचं काम करतो. म्हणजे दोघांचं काम एकमेकांवरती डिपेंड आहे. आलं लक्षात, जसं तुमचं आणि माझं काम दोघांचं एकमेकांवरती डिपेंड आहे. आलं लक्षात. पीटीएच ऑल्सो स्टिम्युलेट्स रिअब्सॉर्प्शन ऑफ कॅल्शियम बाय द रिनल ट्युब्युल्स. बरं ऐका, आता फक्त बोन्स मधून कॅल्शियम भेटतं का आपल्याला, फक्त किंवा बोन्स मध्येच कॅल्शियम प्रेझेंट आहे का, नाही. तर आपल्याला माहिती की आपल्याला किडनी जी दिलेली आहे किंवा रिनल ट्युब्युल्स ज्या प्रेझेंट आहेत आपल्या याच्यामध्ये, बरोबर नाही, त्याच्यामधून सुद्धा कॅल्शियम पास होतं आणि तिथे सुद्धा कॅल्शियम आपण रिअब्सॉर्ब करू शकतो. आपण हे बघितलंय आपल्या त्या एक्सक्रिएटरी चॅप्टर मध्ये. तर तिथे सुद्धा हे काम करतं पीटीएच हार्मोन. आणि जे आपलं डायजेस्टेड फूड आहे, डायजेशन झालेलं जे फूड आहे ज्याच्यामधून आपण विटॅमिन्स मिनरल्स घेतो, बरोबर नाही, त्याच्यामधून सुद्धा कॅल्शियम घेतं. म्हणजे 3 ठिकाणाहून कॅल्शियम घेतं. एक बोन्स मधून, बरोबर आहे, बोन्स मधून डिसोल्युशन आणि डिमिनरलायझेशन मधून घेतं. दुसरं काय आहे, रिनल ट्युब्युल्स कडून, आणि तिसरं आहे आपलं डायजेस्टेड. तर मित्रांनो आलं लक्षात, तर या 3 ठिकाणावरून ते पीटीएच काम करणार आहे. आणि थायरोकॅल्सिटोनिन जे आहे ते थायरॉइड ग्लँड मध्ये प्रेझेंट राहणार आहे आणि ते याच्यासोबत कोलॅब मध्ये काम करून काय करणार आहे, कॅल्शियम लेवल बॉडीची आपल्या ब्लड मधली मेंटेन करणार आहे. इथं खाली वाक्य दिले बघा, दस क्लिअर दॅट पीटीएच इज अ हायपर कॅल्सिमिक हॉर्मोन. हे बघा, हे सेंटेन्स लक्षात ठेवलं तर तुम्हाला काहीच लक्षात ठेवायची गरज नाही, तुम्ही ऑटोमॅटिक सगळं लिहू शकते. कोणतं, हायपर कॅल्सिमिक हॉर्मोन कोणता आहे, पीटीएच आहे. आलं का लक्षात. हायपर कॅल्सिमिक का म्हणलंय, कारण की ब्लड मध्ये कॅल्शियम लेवल काय करतोय, हा वाढतोय, इन्क्रीज करतोय. आणि जो आपला तो हॉर्मोन आहे थायरोकॅल्सिटोनिन, टीसीटी, बरोबर आहे, तो कसा राहणार आहे, मग सांगा पटकन, तो कसा राहणार आहे, तो राहणार आहे हायपो, काय सांगितलंय, हायपो कॅल्सेमिक. हा कसा राहणार आहे, हायपोकॅल्सेमिक. आणि जो पीटीएच आहे तो कसा आहे, हायपर कॅल्सेमिक. increases the blood calcium levels along with TCT. It plays a significant role in calcium balance in the body. आता हे सेंटेन्स तुम्हाला फक्त डोक्यात घालायचे, लक्षात ठेवायचे. तुम्हाला काय इथं बोर्डाचा पेपर नाही द्यायचा आहे, तुम्ही फक्त एमसीक्यू सॉल्व्ह करणार आहे. त्याच्यामुळे असे मेन जे वर्ड्स आहे याच्यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन करत जा. पूर्ण सेंटेन्स वाचायची तुम्हाला गरज नाही पडणार, हायलाइट करून ठेवत जा. ओके, आता दुसरं आहे आपलं थायमस. ओके, थायमस ग्लँड आहे. थायमस ग्लँड नंतर आपण मेन ग्लँड बघू. आपली थायमस सुद्धा मेन आहे बरं का, नाही तर थायमसला इग्नोर करू नका. थायमस म्हणजेच काय म्हणतात त्याला, आपली जी इम्युनिटी पॉवर आहे, इम्युनिटी सिस्टीम आहे, ती पूर्ण कोणत्या ग्लँडवरती डिपेंड असली, ती म्हणजे थायमस आहे आपली मित्रांनो. थायमस ग्लँड इज अ लोब्युलर स्ट्रक्चर लोकेटेड बिटवीन लंग्स बिहाइंड. हे बघा, सगळ्यात पहिले इथं लाईन लोकेशनची राहणार आहे, हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, लोकेटेड बिटवीन द लंग्स बिहाइंड द स्टर्नम ऑन द व्हेंट्रल साइड ऑफ एरोटा. अलग लक्षात. हार्टचं स्ट्रक्चर सगळ्यांना माहिती आहे, हे ॲट्रिया. ओके, हे अशा प्रकारचं स्ट्रक्चर आहे हार्टचं. आलं लक्षात. इथं काय तुमचा एरोटा आहे. ओके, ठीक आहे, आलं लक्षात. आणि त्याच्या काय वेंट्रल साइडला सांगितलंय काय प्रेझेंट आहे, थायमस प्रेझेंट. थायमस ग्लँड. थायमस प्लेज अ मेजर रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ द इम्युन सिस्टीम. पहिलं सेंटेन्स काय सांगितलंय, इम्युन सिस्टीम डेव्हलप करण्याचं काम कोण करतंय, थायमस करतंय. दिस ग्लँड सिक्रेट्स पेप्टाइड हार्मोन. आता वापस एक पेप्टाइड हार्मोन आला बघा, थायमोसिन. बघा, थायमोसिन आणि थायरॉइड ग्लँड मध्ये फरक कळत नाही, बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. थायरॉइड ग्लँड जी आहे ती T4 आणि T3 हार्मोन्स सिक्रेट करते आणि ही स्पेशल
थायमस ग्लँड आहे, त्याच्यामध्ये जो हॉर्मोन सिक्रेट होतोय तो थायमोसिन आहे. त्याच्यामुळे इकडे लक्ष असू द्या नीट, कन्फ्युजन नाही झालं पाहिजे. थायमोसिन प्ले अ मेजर रोल इन द डिफरन्सिएशन ऑफ टी लिम्फोसाइट्स विच प्रोव्हाइड सेल मिडिएटेड इम्युनिटी. आलं लक्षात? सेल मिडिएटेड इम्युनिटी आणि ह्युमरल इम्युनिटी जी आहे आपली, त्याच्यामध्ये कशाचा रोल आहे, कोणाचा रोल आहे, या थायमोसिनचा रोल आहे. आता सगळ्यांना तर माहिती आहे टी सेल सेल मेडिएटेड इम्युनिटी जे आहे ते टी लिम्फोसाइट्स कंट्रोल करतात आणि जी आपली ह्युमरल इम्युनिटी आहे ती बी लिम्फोसाइट्स करतात. म्हणजे अँटीबॉडीज, ब्लड मधल्या जे अँटीबॉडीज आपण म्हणतो ते कोणाचं काम आहे, ह्युमरल इम्युनिटीचं. आणि सेल मेडिएटेड इम्युनिटी कोणाच्या अगेन्स्ट काम करते, कोणाच्या अगेन्स्ट काम करते, इंट्रासेल्युलर पॅथोजन्सच्या अगेन्स्ट. आणि जी ह्युमरल इम्युनिटी आहे ती कोणाच्या अगेन्स्ट काम करते, एक्स्ट्रा सेल्युलर पॅथोजन्सच्या अगेन्स्ट. हा डिफरन्स दोघांमध्ये आहे. थायमस इज डिजनरेटेड इन ओल्ड इंडिव्हिज्युअल्स रिझल्टिंग इन अ डिक्रीज प्रोडक्शन ऑफ थायमोसिन. ॲज अ रिझल्ट द इम्युन रिस्पॉन्सेस ऑफ ओल्ड पर्सन्स बिकम वीक. तुम्हाला एक हे माहिती आहे का, तुम्हाला एक तुम्ही जर बॉटनी जर रीड करत असाल बघा, तर त्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे, म्हणजे जे आपलं झाड असतं त्याचं जर आपल्याला एज माहिती करून घ्यायचं असेल, त्याला जर आपण स्टेम त्याचं कट केलं, बरोबर नाही, त्याचं जे मेन खोड आहे ते जर कट केलं, त्याच्यामध्ये जेवढ्या रिंग्स प्रेझेंट आहे ना, अशा डायग्राम असतं बघा त्याच्यामध्ये. म्हणजे समजा आपण जर हे असं स्टेम आहे, याला जर आपण असं कट केलं तर असे गोल गोल रिंग्स प्रेझेंट असतात बघा, बरोबर आहे, तुम्हाला आहे ना ते बॉटनीला. त्या रिंग्स मोजून आपण त्याचं एज काढू शकतो त्या झाडाचं. अलग लक्षात? तशा प्रकारे मित्रांनो जे आपलं थायमस आहे ते थायमस काय होत जातं, जे डेड पर्सन असतं ना, जे एजेड पर्सन असतात, म्हातारे झालेले असतात, डेड झालं असतं, त्यांच्यामध्ये थायमस प्रेझेंटच नसतं. म्हणजे एकदम ते डिमिनिश झालेलं असतं. अलग लक्षात? म्हणजेच काय की एज वाईज थायमस काय होत जातंय, डिजनरेट होत जाते. अलग लक्षात? म्हणजे जे म्हातारे व्यक्ती आहे, ओल्ड इंडिव्हिज्युअल्स आहे, त्यांच्यामध्ये थायमस कमी झाल्यामुळे, डिजनरेट झाल्यामुळे त्यांची जी इम्युनिटी पॉवर आहे ती काय होते, कमी होती. अलग लक्षात? त्याच्यामुळे त्यांना इन्फेक्शन, व्हायरल इन्फेक्शन, कोणते इन्फेक्शन असू द्या, ते लवकर लागतात, ते आजारी लवकर पडतात. अलग लक्षात? त्यांचा ह्युमन रिस्पॉन्स कसा राहणार आहे, वीक राहणार आहे. कशामुळं? कारण त्यांच्यामध्ये थायमोसिन लेस प्रोड्यूस होणार आहे. आता आपल्याला मेन ग्लँड बघायची आपली, ती म्हणजे ऍड्रेनल ग्लँड. मित्रांनो ऍड्रेनल ग्लँडला आपण स्टार्ट करतोय. सगळ्यात पहिले ऍड्रेनल ग्लँड कुठे प्रेझेंट असते, आपल्याला माहिती आहे किडनी, माहिती आहे किडनी आपण एक्सक्रिएटरी सिस्टीम मध्ये आपण बघितली होती. हे बघा अशा प्रकारची बिन शेप किडनी होते, बरोबर आहे का नाही. किडनीच्या वरती हो जो टोपा आहे, काय सांगितलं मी, किडनीच्या वरती टोपा आहे. ऐकीन एका ठिकाणी टोपा असतो आपल्याला, बरं का, तो आपण नंतर बघू 12वीला. आता सध्या 11वीला हा टोपा बघू आपण. किडनीच्या वरती जो टोपा आहे, अलग लक्षात, हे म्हणजे काय, तुमचं ऍड्रेनल ग्लँड. काय? ऍड्रेनल ग्लँड दिसतंय सगळ्यांना, हा काय तुमचा ऍड्रेनल ग्लँड आहे. ओके. आता या ऍड्रेनल ग्लँडचं डिव्हिजन कसं आहे बघा, याला जर आपण कट केलं लॉन्जिट्युडनली, हे बघा, हा मधला जो डार्क पार्ट आहे हा काय तुमचा ऍड्रेनल मेडुला, आणि जो बाहेरचा लाईट पार्ट जो दिसतोय तुम्हाला हा काय तुमचा ऍड्रेनल कॉर्टेक्स. अलग लक्षात? लोकेशन कळलं तुम्हाला, किडनीच्या वरच्या साईडला. आता तुम्ही म्हणणार एकाच किडनीवरती प्रेझेंट आहे का, नाही, दोन्हीही किडनीवरती ते प्रेझेंट आहे. अलग लक्षात? अवर बॉडी हॅज वन पेअर ऑफ ऍड्रेनल ग्लँड्स. बघा पेअर शब्द वापरलाय, फक्त ऍड्रेनल ग्लँड म्हणलं का, नाही, वन पेअर ऑफ ऍड्रेनल ग्लँड, वन अबाव ईच किडनी. ओके. द ग्लँड इज कंपोज्ड ऑफ टू टाइप्स ऑफ टिश्यूज. ओके, दोन टाइप्सचे टिश्यूज पासून ती बनलेली आहे. द सेंट्रली लोकेटेड टिश्यू कॉल्ड ऍड्रेनल मेडुला, आणि आउटसाइडचं जे टिश्यू त्याला काय म्हणलंय, ऍड्रेनल कॉर्टेक्स. अंडर प्रोडक्शन ऑफ हॉर्मोन्स बाय द ऍड्रेनल कॉर्टेक्स अल्टर्स कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम कॉझिंग अक्यूट वीकनेस अँड फटीग लीडिंग टू अ डिसीज कॉल्ड ॲडिसन्स डिसीज. आधी भैयावरून तुम्ही ॲडिसन्स डिसीज लक्षात घेऊ शकता मित्रांनो. फक्त एवढं आहे की मी काय मसल विकनेस नाही झालेला मला, किंवा फटीक नाही झालेला आहे, बरोबर नाही, फक्त तुम्ही एक नावावरून लक्षात ठेवू शकता, ॲडिसन्स डिसीज. ओके. केव्हा होतो हा ॲडिसन डिसीज, जर जो आपला ॲड्रेनल कॉर्टेक्स आहे त्याच्यामधून जे हॉर्मोन सिक्रेट होणार आहे ते कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझमचं काम करणार आहे आपल्या बॉडीमध्ये, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी डिफेक्ट आला किंवा त्याच्यामध्ये जर ते कमी सिक्रेट झालं तर काय होणार आहे, एक तर सगळ्यात पहिले ॲक्यूट विकनेस, मसल विकनेस होणार आहे, दुसरं फटीग होणार आहे. आलं लक्षात? त्या डिसीजला आपण काय म्हणतो, ॲडिसन डिसीज. दुसरे सुद्धा सिम्पटम्स असतात त्याच्यामध्ये, ते सुद्धा दिसून येतात. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, मेन ॲडिसन डिसीज कशामुळे होतोय, ॲड्रेनल कॉर्टेक्सच्या हॉर्मोन्सच्या अल्टरनेटमुळे किंवा अंडर प्रोडक्शनमुळे. कारण की कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम काय होणार आहे, कमी होणार आहे. अलग लक्षात? तर आता बघूया सगळ्यात मेन की ॲड्रेनल कॉर्टेक्सचं तर कळालं आपलं की त्या अंडर प्रोडक्शन किंवा त्याचे जर कमी हॉर्मोन सिक्रेट झाले तर काय होणार आहे. आता बघूया ॲड्रेनल मेडुलामध्ये कोणते हॉर्मोन सिक्रेट होतात. ओके. सगळ्यात पहिले ॲड्रेनल मेडुलामध्ये काय होणार आहे सिक्रेट, दोन हॉर्मोन सिक्रेट होणार आहे, आणि सगळ्यात मेन
नाव हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, ते म्हणजे कोणते? ॲड्रेनालिन, ज्याला आपण इपिनेफ्रिन म्हणतो, आणि दुसरं नॉर ॲड्रेनालिन, ज्याला आपण नॉर इपिनेफ्रिन म्हणतो. बरोबर आहे. दीज आर कॉमनली कॉल्ड ॲज अ कॅटेकोलामाइन्स. काय सांगितलंय त्यांना? आपण काय म्हणतो? कॅटेकोलामाइन्स म्हणतो. ओके, हे नाव तुम्हाला लक्षात ठेवायचे. साइड बाय साइड हे ॲड्रेनालिन आणि नॉर इपिनेफ्रिन बरं का. याच्यामध्ये कन्फ्युजन नाही व्हायचंय. आपल्याला असं वाटतं की कॉर्टेक्सचे कोणते, की बाबा हे नॉर इपिनेफ्रिन आणि इपिनेफ्रिन हे कॉर्टेक्सचे, आणि मेडुलाचे कोणते? नॉर ॲड्रेनालिन आणि ॲड्रेनालिन, कारण ते मिळतं जुळतं वाटतं. तर हे विसरायचं नाहीये की सेम नाव आहे एकमेकांना दिलेले, फक्त कॉमन नेम काय, या दोघांना काय कॉमन नेम दिलेले? कॅटेकोलामाइन्स. ओके, ॲड्रेनालिन अँड नॉन ॲड्रेनालिन आर रॅपिडली सिक्रेटेड इन रिस्पॉन्स टू stress of any kind and during emergency situations and are called emergency hormones. हे याच्यावरती सुद्धा एक MCQ बनतो मित्रांनो. इमर्जन्सी हॉर्मोन्स आणि फाईट ऑर फ्लाईट हॉर्मोन्स कशाला म्हणतात? तर हे जे कॅटेकोलामाइन्स आहे, ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन, कारण काय होतं, जेव्हा पण आपल्याला पॅनिक सिच्युएशन निर्माण होते, बरोबर नाही, आपण आता समजा जो आता थंडीचा महिना चालू आहे, बरोबर नाही, आपण काय करतो, आपल्याला वाटतं की थंडीमध्ये आपल्याला कोणतरी गरम करणार पाहिजे, म्हणजे साथीदार पाहिजे, बरोबर नाही. मग आता असं साथीदार कुठे भेटेन आपल्याला? मग आपण क्लासमध्ये शोधायला लागतो. मग अशा टायमाला काय होऊन जातं, आपण मस्त एक गुलाबाचं फुलबिल घेतो विकत, बरोबर नाही, ते राहतं 10 रुपयाला, आपल्या खिशात राहते 5 रुपये. आपण मित्राला म्हणतो फोन पे मार, मग त्यानं 10 रुपये मारले आपल्याला, की आपण ते फुल विकत घेतलं. मस्त कॉलेज सुटलं, शाळा सुटली, थंडीमध्ये आपण कुडकुड 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 करत असतो, आणि मग ते फुल आपण कोणाला तरी द्यायला जातो. मग अशा टायमाला आपली जी सिच्युएशन असती, आतून एकदम असं ती काय म्हणन, हाव म्हणन का नाही म्हणन, बरोबर नाही, माझी थंडीची सोय होईल का नाही होईल, मग ती सिच्युएशन फाईट ऑर फ्लाईट सिच्युएशन किंवा इमर्जन्सी सिच्युएशन जी आहे, त्या टायमाला काय सिक्रेट होत असतं आपल्यामध्ये? ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन. ओके, दिस हॉर्मोन्स इन्क्रीज अलर्टनेस, पॅपिलरी डायलेशन. आता हे सगळे त्याचे सिम्पटम्स आहे. आपल्याला कधी कळल की आपल्यामध्ये हे सिक्रेट झालंय का नाही? हे बघा, सगळ्यात पहिले पॅपिलरी डायलेशन म्हणजेच काय, आपले डोळे असे चालू बंद चालू बंद चालू बंद व्हायला लागतात, बरोबर आहे. नंतर इन्क्रीज अलर्टनेस, पायलोरेक्शन, ओके, रेझिंग ऑफ हेअर्स, म्हणजेच काय, आपले जे आपण बघतो बघा, काटा आला ज्याला म्हणतो आपण अंगाला, आहे का नाही, आपले जे स्मॉल हेअर्स आहे ते काय होऊन जातात, बॉडीवरचे एकदम ताट होऊन जातात, ज्याला काटा आला आपण म्हणतो. स्वेटिंग, जेव्हा स्वेटिंग होऊन जाते, आपल्याला पण स्वेटिंग होऊन जाते की नाही थंडीमध्ये. आता मी तुम्हाला शिकवतोय, बरोबर नाही, आता माझ्याकडून जर एखादा पॉईंट जर हुकला, किंवा मला जर एखादा पॉईंट आला नाही, आणि मला आता मी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, मग मला काय होऊन जाते, एसी चालू असताना पण स्वेटिंग होऊन जाते, बरोबर नाही. हे कधी होतं? जेव्हा आपण स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये किंवा एखाद्या इमर्जन्सी कंडिशन मध्ये असलो. ओके, बोथ द हॉर्मोन्स इन्क्रीज द हार्टबीट, द स्ट्रेंथ ऑफ हार्ट कॉन्ट्रॅक्शन अँड द रेट ऑफ रिस्पायरेशन. जेव्हा पण आपण अशा कंडिशन मध्ये असलो, तेव्हा सगळ्यात पहिले काय होऊन जातं, आपले जे हार्टबीट्स आहे, दिल की धडकन ज्याला आपण म्हणतो, बरोबर नाही, ते काय होऊन जाते, तेज होऊन जाते, फास्ट मध्ये चालायला लागतं ते, बरोबर नाही, ट्रेन सारखं. आणि जे आपली दुसरी रेट ऑफ रेस्पायरेशन, जो आपल्या नाकातून हवा चालू असते, आपली ब्रीदिंग, आपण आतमध्ये घेतो हवा, बाहेर सोडतो, बरोबर नाही, पूर्ण आपण बघितलं ना, इन्स्पिरेशन एक्सपिरेशन, ते एकदम फास्ट व्हायला लागतं. आपण ते रामदेव बाबा बनून जातो मध्येच, आहे का नाही, मग अनुलोम विलोम सगळं बाहेर निघतं आपलं. कधी योगा करत नाही आपण, त्या टायमाला सगळं होऊन जातं. कॅटेकोलामाइन्स ऑल्सो स्टिम्युलेट द ब्रेकडाऊन ऑफ ग्लायकोजन, रिझल्टिंग इन अन इन्क्रीज कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्लुकोज इन ब्लड. बघा, आता याच्यामध्ये आणखीन एक सांगितलं की कॅटेकोलामाइन्स जे हार्मोन्स आहे आपले, ॲड्रेनालिन आणि नॉन ॲड्रेनालिन, बरोबर आहे, ते काय स्टिम्युलेट करणार आहे, तर ग्लुकोजन जे आपल्या लिव्हर मध्ये स्टोअर असतं, ओके, त्याला ब्रेकडाऊन करून जे आपल्या ब्लड मधली ग्लुकोज लेवल आहे ते वाढवण्याचं काम सुद्धा कोण करताय? कॅटेकोलामाइन्स हे हॉर्मोन्स करतायत आपले. इन ॲडिशन दे ऑल्सो स्टिम्युलेट द ब्रेकडाऊन ऑफ लिपिड्स अँड प्रोटीन्स. अलग लक्षात, तर लिपिड्स आणि प्रोटीन जे त्यांना सुद्धा ब्रेकडाऊन करण्याचं काम त्यांचं, आपण जे आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम चालू असतं, जे डायजेशन झालेले आपले पार्ट आहे, लिपिड्स आणि प्रोटीन्स, यांना सुद्धा ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करतं? कॅटेकोलामाइन्स करतात. लक्षात, मेजर 3 फंक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे. सगळ्यात मेन आपलं इमर्जन्सी कंडिशन मध्ये हे हॉर्मोन सिक्रेट होणार आहे, आणि दुसरं काय की जे आपली ग्लायकोजनला ब्रेकडाऊन करून त्याला ग्लुकोज मध्ये कन्वर्ट करण्याची प्रोसेस आहे, ती सुद्धा कॅटेकोलामाइन्स मुळे होणार आहे, आणि लिपिड्स आणि प्रोटीन्सला ब्रेकडाऊन करण्याचं काम कोण करणार आहे? कॅटेकोलामाइन्स. आता आपण ॲड्रेनल कॉर्टेक्स मध्ये कोणते हॉर्मोन्स आहेत ते बघूया. ॲड्रेनल कॉर्टेक्स कॅन बी डिवाइडेड इनटू 3 लेयर्स. सगळ्यात पहिले ज्या 3 लेयर कोणत्या राहणार आहे? झोना रेटिक्युलरिस, ओके, झोना रेटिक्युलरिस जी सगळ्यात आतली लेयर आहे, झोना फॅसिक्युलटा आणि झोना ग्लोमेरुलसा. याचा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, बरोबर आहे.
आतमध्ये इनर लेअर कोणती आणि आउटर लेअर कोणती. द ॲड्रेनल कॉर्टेक्स सिक्रेट्स मेनी हॉर्मोन्स कॉमनली कॉल्ड एज. आता कोणते हॉर्मोन्स येते ॲड्रेनल कॉर्टेक्स कोणते सिक्रेट करताय, कॉर्टिकॉइड्स. ओके, कॉर्टिकॉइड्स सिक्रेट करणारे. आता कॉर्टिकॉइड्स विच आर इन्व्हॉल्व इन कार्बोहायड्रेट मेटाबॉलिझम आर कॉल्ड ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. जे कार्बोहायड्रेट्सच्या मेटाबॉलिझम मध्ये पार्टिसिपेट करतात त्यांना काय नाव दिलंय, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. आपल्याला माहिती आहे कार्बोहायड्रेट्स पासून आपण काय करतो, ग्लुकोज मिळवतो, बरोबर आहे. त्याच्यामुळे याला नाव काय दिलंय, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. आणि जे इलेक्ट्रोलाइट्स आणि मिनरल्स, आलं लक्षात, जे इलेक्ट्रोलाइट्स आणि मिनरल्सला रेग्युलेट करणारे बॅलन्सला, त्याला आपण काय नाव दिलंय, मिनरलोकॉर्टिकॉइड्स. ओके, ह्या दोन्ही मधला फरक कळला, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स आणि मिनरलोकॉर्टिकॉइड्स. आता जे ग्लुकोकॉर्टिकॉइड मध्ये आपल्या बॉडी मधलं सगळ्यात मेन कोणतं आहे, कॉर्टिसोल. आलं लक्षात, कॉर्टिसोल. ते काय करणार आहे, मेन ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे. कॉर्टिकॉइड्स मधलं जे मिनरल्स आणि इलेक्ट्रोलाइट्सला रेग्युलेट करणारे ते आपलं मिनरलोकॉइड्स. मेन इम्पॉर्टंट आपल्या बॉडी मधलं कोणतं आहे, अल्डोस्टेरॉन. म्हणजे कॉर्टेक्स मध्ये, ॲड्रेनल कॉर्टेक्स मध्ये दोन नावं आपल्याला मेजरली लक्षात ठेवायचे. ते म्हणजे सगळ्यात पहिलं कॉर्टिसोल जे की ग्लुकोकॉर्टिकॉइड आहे, आणि दुसरं अल्डोस्टेरॉन जे की मिनरलोकॉर्टिकॉइड्स. आता जे काम काय दोघांची, ग्लुकोकॉर्टिकॉइड स्टिम्युलेट ग्लुकॅनिओजेनेसिस. आता ग्लुकॅनिओजेनेसिस काय, आपल्याला माहिती आहे की आपण एनर्जी कशापासून घेतोय, ग्लुकोज पासून घेतोय, बरोबर आहे की नाही. पण आपण ग्लुकोजच्या व्यतिरिक्त सुद्धा जे आपल्या बॉडी मधले दुसरे पदार्थ आहे, बरोबर नाही, सबस्टन्सेस आहे, त्याच्यापासून एनर्जी मिळवतो, हे आपण त्या चॅप्टर मध्ये बघितलेलं आहे. ओके, आता ते जी प्रोसेस आहे ना, लिपिड्स पासून एनर्जी मिळवणं किंवा अमिनो ऍसिड्स पासून, प्रोटीन्स पासून एनर्जी मिळवणं, ती जी प्रोसेस आहे त्याला आपण काय म्हणतो, ग्लुकॅनिओजेनेसिस. आणि हे कोण करतंय, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स करते. म्हणजे जेव्हा आपण स्टार्वेशन करतो, म्हणजेच काय, उपवास धरतो, चतुर्थी, एकादशी, बरोबर नाही, त्या टायमाला काय होतं, आपल्या बॉडीला लागत असतं ग्लुकोज, ब्रेनला सुद्धा ग्लुकोज लागत असतं, मग ते कमी पडायला लागतं. मग त्या टायमाला बॉडी काय करते, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स मधलं कोणतं, कॉर्टिसोल सिक्रेट करते, आणि ते काय करतं, ग्लुकॅनिओजेनेसिस करतं. म्हणजे आपल्या बॉडी मधलं जे लिपिड प्रेझेंट आहे, प्रोटीन प्रेझेंट आहे, अमिनो ऍसिड्स आहे, बरोबर नाही, त्यांना ब्रेकडाऊन करून त्यांच्यापासून एनर्जी मिळवतं. ही सगळ्यात मेन प्रोसेस कोण करते, आपलं ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. लायपोलिसिस अँड प्रोटिओलिसिस म्हणजे ब्रेकडाऊन ऑफ लिपिड्स आणि प्रोटीन्स, याला काय म्हणलंय, लायपोलिसिस आणि प्रोटिओलिसिस. लिसिस म्हणजे ब्रेकडाऊन. अँड इनिबिट सेल्युलर अपटेक अँड युटिलायझेशन ऑफ अमिनो ऍसिड्स. आलं लक्षात, एवढे सगळे प्रोसेस कोण करणार आहे, आपलं कॉर्टिसोल करणार आहे. आणि दुसरं काय आहे आपलं मिनरलोकॉर्टिकॉइड कोणतं आहे, अल्डोस्टेरॉन. आता सगळ्यात मेन आहे कॉर्टिसोलचं आणखीन एक फंक्शन आहे, इन्व्हॉल्व इन मेंटेनिंग द कार्डिओव्हेस्क्युलर सिस्टीम ऍज वेल एज द किडनी फंक्शन. म्हणजे किडनी मध्ये सुद्धा जे आपण ऍब्झॉर्प्शन करतो बघा मिनरल्सचं, कॅल्शियमचा असू द्या, सोडियमचा असू द्या, पोटॅशियमचा असू द्या, हे सगळं जे आहे ना, याला सुद्धा कंट्रोल कोण करणार आहे, कॉर्टिसोल कंट्रोल करणार आहे. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स पार्टिक्युलरली कॉर्टिसोल produces anti-inflammatory reactions and suppresses the human responses. Cortisol stimulates the RBC production. जे अँटी इन्फ्लामेटरी रिएक्शन्स आपल्या बॉडीमध्ये होणार आहे, म्हणजेच काय की समजा आता आपल्या बॉडीमध्ये समजा काहीतरी इन्फेक्शन झालं किंवा व्हायरल इन्फेक्शन झालं, पॅथोजननं अटॅक केला आपल्या बॉडीच्या सेलवरती, बरोबर आहे. मग तेव्हा जी आपल्या अंगावरती सूज येते आहे का नाही, मग त्या सूजला कमी करण्याचं काम, म्हणजेच काय अँटी इन्फ्लामेटरी रिएक्शन ज्या होतात आपल्या बॉडीमध्ये, ते कोण करणार आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स मधलं कॉर्टिसोल करणार आहे. ओके, कॉर्टिसोल स्टिम्युलेट द आरबीसी प्रोडक्शन. आरबीसी प्रोडक्शन मध्ये सुद्धा पार्टिसिपेट कोण करणार आहे, कॉर्टिसोल करणार आहे. हे 3-4 जे फंक्शन आहेत कॉर्टिसोलचे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. सगळ्यात पहिलं आरबीसी प्रोडक्शन, साधं लक्षात ठेवायचं, सिंपल. दुसरं अँटी इन्फ्लामेटरी रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करणार आहे. आणि तिसरं ग्लुकॅनिओजेनेसिस, हे मेन फंक्शन आहे त्याचं, ते सुद्धा लक्षात ठेवायचंय. आणि प्रोटिओलिसिस आणि लिपिडोलिसिस हे फंक्शन तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता अल्डोस्टेरॉनचे काय रोल आहे आपल्या बॉडीमध्ये ते बघूया. सगळ्यात पहिले आपण बघितलं होतं अल्डोस्टेरॉन कशाचं एक्झाम्पल आहे, मिनरलोकॉर्टिकॉइड्सचं. आणि ते जे मिनरलोकॉर्टिकॉइड्स आहे ते रेग्युलेट करण्याचं काम करतं, आपल्या बॉडीमधले जे वॉटर आणि इलेक्ट्रोलाइटचं बॅलन्स आहे ते करायचं, बरोबर आहे. तर अल्डोस्टेरॉन कशामध्ये पार्टिसिपेट करणार आहे, मेनली ऍट द रिनल टेबल्स, बरोबर आहे. कारण सगळा जो खेळ आहे रेग्युलेशनचा, तो कुठं चालणार आहे, आपल्या किडनीमध्ये. आणि किडनीमध्ये कुठं, रेनल ट्युब्युल्स मध्ये. स्टिम्युलेट्स द रिअब्झॉर्प्शन ऑफ सोडियम. आपल्याला माहिती आहे, आपण ते पूर्ण ट्युब्युलर पार्ट बघितलं होतं बघा, बरोबर नाही. पीसीटी, त्याच्यानंतर लूप ऑफ हेनले, नंतर डीसीटी, सगळ्यांनी रिकॉल करायचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामध्ये पीसीटी मध्ये हायेस्ट रिअब्झॉर्प्शन होतं 80%. त्याच्यानंतर लूप ऑफ हेनले मध्ये ऑस्मोलॅरिटी रेग्युलेशन होतं. डीसीटी मध्ये काय होतं तुमचं, डीसीटी मध्ये सुद्धा काही प्रमाणात इलेक्ट्रोलाइट्सचं रिअब्झॉर्प्शन होत होतं. म्हणजे हे जे रिअब्झॉर्प्शन चालणार आहे ते कोणामुळे चालणार आहे, अल्डोस्टेरॉनमुळे.
पोटॅशियमचं, सोडियमचं, फॉस्फेट आयन्सचं. दस अल्डोस्टेरॉन हेल्प्स इन द मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स, बॉडी फ्लुइड व्हॉल्यूम, ऑस्मोटिक प्रेशर अँड ब्लड प्रेशर. म्हणजे सगळे जे मेंटेन करायचं काम आहे आपल्या किडनीमधून सगळं होतं बघा. आता एक एक्झाम्पल जर द्यायचं जर म्हणलं तर हे बघा, मला एक सांगा, किडनी आणि ब्लड प्रेशर मध्ये काय रिलेशन आहे? जेव्हा आपलं ब्लड प्रेशर वाढतं म्हणजेच काय की जो ब्लडचा फ्लो आहे तो सुद्धा वाढतो ब्लड वेसल्स मधून, आणि ब्लड जर जास्त यायला लागलं तर जे ब्लड फिल्टर पण जास्त होईल आणि त्याचा इम्पॅक्ट कुठं दिसला आपल्याला? आपल्या किडनीवरती. आलं लक्षात? त्याच्यामुळे अशा प्रकारे ब्लड प्रेशर मेंटेन ठेवायचं, कंट्रोल ठेवायचं, ते काम सुद्धा कोण करतंय? अल्डोस्टेरॉन करतंय. स्मॉल अमाउंट्स ऑफ एड्रोजेनिक स्टेरॉइड्स आर ऑल्सो सिक्रेटेड बाय द एड्रेनल कॉर्टेक्स विच प्ले अ रोल इन द ग्रोथ ऑफ एक्झियल हेअर, प्युबिक हेअर आणि फेशियल हेअर ड्युरिंग प्युबर्टी. आलं लक्षात? म्हणजे जे आपल्याला, आपण जेव्हा जवानी येते आपल्यामध्ये, बरोबर नाही, आपण जेव्हा जवान होतो तेव्हा आपल्याला दाढी मिशा कुठं कुठं केस यायला लागतात, बरोबर नाही? एक्झियल हेअर, प्युबिक हेअर, फेशियल हेअर, हे सगळे हेअर कशामुळे येत आहेत? त्या अल्डोस्टेरॉनमुळे. आलं लक्षात? जे की कोण सिक्रेट करणारे? ॲड्रेनल कॉर्टेक्स सिक्रेट करणारे. म्हणजेच याला नाव काय दिलं? स्टेरॉइड हॉर्मोन. स्टेरॉइड्स घेता ना तुम्ही, जे जिम करणारे मुलं आहेत बघा, त्यांना माहिती असेल ते स्टेरॉइड्स घेतात, बरोबर नाही? त्याच्यामुळे टेस्टोस्टेरॉन सुद्धा इन्क्रीज होतात आपले, त्याचा वेगळा साईड इफेक्ट सुद्धा आपल्या बॉडीवरती दिसतो, बरोबर नाही? त्याच्यामुळं हे जे सगळे लक्षण आहे ना माणसाचे जवान होण्याचे, ॲक्झियल हेअर येणं, प्युबिक हेअर येणं, फेशियल हेअर येणं, हे सगळे त्या स्टेरॉइड हॉर्मोन अल्डोस्टेरॉनमुळे आपल्या बॉडीमध्ये दिसतात. अलग लक्षात? अल्डोस्टेरॉनचे कोणते फंक्शन्स आहेत सगळ्यांना कळलं? तर आज आपण बघितलंय मित्रांनो, आज आपण मेजर ग्लँड्स बघितल्यात. कोणत्या कोणत्या? एक पिनियल ग्लँड बघितली, थायरॉइड ग्लँड ही एक इम्पॉर्टंट ग्लँड आहे, ती तुम्हाला मिस नाही करायची, वाचून जायची प्रत्येक एक्झामच्या आधी. त्याच्यानंतर दुसरी कोणती आपण बघितली? पॅराथायरॉइड. थायरॉइडचीच अपोजिट काय सांगितली होती? पॅराथायरॉइड. जे की थायरॉइड मध्ये थायरोकॅल्सिटोनिन होतं, जे की हायपोकॅल्सिमिक होतं, आणि पॅराथायरॉइड कसं होतं? हायपर कॅल्सिमिक. ओके. त्याच्यानंतर एक छोटीशी ग्लँड बघितली पण एकदम मोठा इम्पॅक्ट असणारी, ती म्हणजे थायमस, जे की इम्युनिटी सिस्टीमशी रिलेटेड आहे आपल्या. आणि आपण लास्ट बघितली ती म्हणजे कोणती ग्लँड होती आपली? येस, ॲड्रेनल ग्लँड. त्याच्यामध्ये आपण ग्लुकोकॉर्टिकॉइड, मिनरल कॉर्टिकॉइड आणि कॉर्टिसोल आणि अल्डोस्टेरॉनचा काय रोल आहे आपल्या बॉडीमध्ये हे सुद्धा चांगल्या प्रकारे बघितलेलं आहे. आता आपण पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो मेकॅनिझम बघणार आहे. परत ऐकीन जे आपल्या टेस्टीज आणि ओव्हरीज राहिलेले आहे त्याच्यामध्ये सुद्धा काही हार्मोन सिक्रेशन होतंय ते सुद्धा आपण बघणार आहे. तर एवढं सगळं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार आहे. तोपर्यंत तुम्ही तुमचा नीटचा अभ्यास चांगला कंटिन्यू ठेवत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण की हे जे मराठीत घेतलेले लेक्चर्स आहे आपले, याचा फायदा सगळ्या स्टुडंट्सला झाला पाहिजे आपल्या, बरोबर आहे की नाही? चला तोपर्यंत भेटूया उद्या परत पुन्हा. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू व्हेरी मच.